रॉकेटची ना खूप मोठी स्टोरी आहे. त्याचा जर बोट घातले ना बसायचा झटका. त्याच्या शिरला काही एकदम जंगलावानीच फिलिंग येते. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला दिवस 16वा आहे, म्हणजेच डे 16 आहे. आणि आपलं टार्गेट आहे की 100 दिवसात आपल्याला 100 व्लॉग तयार करायचे. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर करा, एकच सबस्क्राईब करायचे फक्त. आणि महाराष्ट्राच्या मुलाला तुम्ही सपोर्ट करा. दुसऱ्या यूट्यूबरचे स्वप्न असते 5 मिलियन 1 मिलियन 2 मिलियन. आपलं बघलं छोट्याचं स्वप्न आहे 1000 सबस्क्रायबरचं. आणि मी ते चेंज केलं होतं. आधी मी 500 सबस्क्रायबरचं टार्गेट ठेवलं होतं, पण आपल्याला चॅनल फुल मोनेटाईज करायचं आहे. त्याच्यामुळे आपलं टार्गेट आहे की 1000 सबस्क्राईबचं टार्गेट आहे. तर तुम्ही करतानाची अपेक्षा आहे. तर नक्कीच इथं खाली लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब, तर ते नक्की करा. आणि महाराष्ट्राची मुलं तुम्ही सपोर्ट करा. राहते नाही मित्रांनो, 4:45 वाजत आलेले आहेत. आणि ते आत्ता पाहून कसं वातावरण झालेलं आहे. आता ऊन पण नाही आहे सध्या. आणि हे बघा, हो मित्रांनो, किती मोठा आवड आहे. काळं भंगार पाऊस याचे मार्ग नाही दिसत, एवढं पण नाही आभाळ. आणि गरम पण खूप होतं सध्या. आता येल्लो अलर्ट दिलेला आहे 9 तारखेपर्यंत. त्याच्यात 9 तारखेपर्यंत आहे अहिल्यानगरला येल्लो अलर्ट उन्हाचा. तर आता नाही मित्रांनो, 5:45 वाजलेले आहेत. आणि आता आपण घरी जाऊ. घरून आता खाली चाललेलो आहे मी. आता वावरात बाबा तिकडे खाली तळ्यात गेलेले आहेत, तर तिकडे जाऊ. आणि मी तुम्हाला माहितीच आहे 5:45च्या दरम्यान ब्लॉग स्टार्ट करत असतो. ब्लॉग असल्याने मी सकाळी मोस्ट स्टार्ट केला होता वाटतं. आणि आता मी खाली चाललेलो आहे. आणि बाबा कुठे गेलेत काय माहिती, पण त्यांच्याकडे जाऊ. आणि तिथं बघा गुरं पण सुरू राहिलेत. गाया तर तिथं गाया. लक्षीचा पण आवाज येतो इकडून कुठून तरी. लक्षी शेरडा पण येतालय तिथं. आता जाऊ आपण त्यांच्याकडं. आणि इकडून जावं लागणार आपल्याला तिकडं. रॉकी इतकं फिरस्त झालेलं आहे ना, तर तिकडं आता दिवसभर तर नव्हतंच तिकडं. दुपारी आला होतो घरी आणि आता तर तिकडं आहे. म्हणजे घरी येतच नाही तो. बघा रॉकी, रॉकी चल 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 लवकर. ढोल्या कुठे फिरतोय रे? शेपूट आली तो परत. रॉकी जवळ आला का शेपूट आली तो. आणि इकडे तिकडे बघतो. रॉकी ए, अरे कुठे हिंडतो? कुठे फिरतो रे? चल आता खाली. इकडे जात नको जाऊ परत दुसऱ्या कुत्र्यात. ते कुठं फिरत येत? तू हुशार आहे ना? तू हुशार आहे ना? कुठं जात नको जाऊ. रॉकी कुठं फिरणारच आहे, त्याला किती सांगितलं. तर आता आपण खाली जाऊ. आणि इथं आपलं गावात आहे बघा कसं हिरगार आहे. उन्हाळ्यात पण हिरगार आहे मित्रांनो. याच्या आत मी शिरलं का जंगलात शिरले नाही वाटत असतं. म्हणजे इथं जर शिरलं ना आपण तर असं बघा जंगलाची फिलिंग येतं. पण आपल्याला आता इकडून नाही जायचं, आपल्याला तिकडून जायचं. आता या ना आता. तर मित्रांनो आता आहे ना आपण खाली जाऊ. ओ माय गॉड, इथं आहे ना त्याची पाईपलाईन होती ना, तर ती बुजलेली आहे. आता बघा आता की साफ केली तिथं. इथं होतं का ती पाईपलाईन? इथं ह्या पॉईंटला होती का? इकडंच होती. हा इथं रॉक्याचा पाय तिथंच इथंच होती वाटतं. आणि इथं काय JCB बुजलेली नाही वाटत, ती हातानेच बुजलेली नाही वाटत राहिली. आणि आपलं इथं जांभळाचं झाड पण आहे. जांभळ झाडाला आता 12 आलाय. आणि आता आपण ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी आले होते त्याला जांभळं, पण आत्ता नाही आलेले एवढे. आणि 12 काय 12 आलाय त्याला. थोडा खराब पण झालाय का. मित्रांनो ती दिसत नाहीये ती.
ते असं नाही दिसणार, ती जवळ जवळ कुठून तरी नाही की आपला जिगोड स्टार्टर. आता आता बघा आपला जिगोड स्टार्टर, त्याच्यात नको बोटं घालायला. त्याच्यात जर बोटं बिटं घातले ना बसायचा झटका. तर मला काय एवढं स्टार्टरमधलं माहिती नाही आहे, पण मला एवढं माहिती आहे याच्या आत कार्बन धरला का ते बाबा घासी देत आणि मग त्यानंतर परत टाकी देत. हात नको लावायला नाही तर परत बसा घातका देत. कारण आपली तिथं येर पण आहे आणि ते येरीच्या समोरच आहे ना तिथं घाणेरे आता. आणि त्या घाणेरे बघा येरीचं सिमेंट फोडून आतमध्ये शिरलेलं आहे आता. बघा आता येरीच्या आतमध्ये पाणी पण लय घाणी, तिथं मध्ये कुठेतरी जॉईंट पण आहे, त्याच्यामुळे तिकडं नको जायला. आणि याच्यात शिरलं काय एकदम जंगलावानीच फिलिंग येते, जणू काय ना आपण ॲडव्हेंचरच करायला गेलो. आणि आत्ता मित्रांनो सध्या एवढा आभाळ पण नाही आहे, नॉर्मल आभाळ आहे. मावशी खूप ढग आले होते, नुसती 5-5 मिनिटाला सावली यायची, 5-5 मिनिटाला परत ऊन यायचं. आणि आत्ता अख्खा आभाळ गेलेलं आहे. म्हणजे आता बघा आणि मित्रांनो आपल्या गावामध्ये आहे ना तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे, ती इथून जस्ट दिसत होती तर तिथं. आणि मित्रांनो एवढा अख्खा भाग आहे ना आपल्या गावाचा आहे आणि त्याच्या पलीकडं वस्ती येते. आणि तिकडं म्हणजे तिथं आपलं जे वावर आहे ना तिथलचं, ते वावराच्या जस्ट वरती गावाच येतं. आणि मग तिकडं आहे ना जवळजवळ घर आहेत. तसे इकडं वस्त्यात मग एवढे घरं नाही येतं, फक्त ठराविक वस्तीचे नावं पडलेले येतं. काळे वस्ती, चढे वस्ती असे नावं पडलेले येतं. आणि इकडे आमचे म्हणजे आमचं जिकडं घर आहे तिकडं तोडमल वस्ती असं म्हणतात. आणि तरी आमची तिथं घर आहे ना तिथं जवळजवळ 2-4 घरं आहेत. तसे खाली घरच नाही एवढे, तिकडं लय म्हणजे एकांतात घर येतं. आणि मग तिथं असं जास्त चोरीचं पण भ्या वाटतं आणि खूप अडचण पण आहे तिकडं घरी जायला. तशी आपल्या जवळजवळच येतं. आणि रॉकेची ना खूप मोठी स्टोरी आहे. आणि काय याच्या आधी पण जवळजवळ 2 कुत्रे होते, ते गेले म्हणजे 16 वर्ष झालेले आहेत ते. आणि ह्यो कसं काय टिकायला काय माहिती, म्हणजे आम्ही कुत्रा आणलं का ते टिकतच नाही, ते कसं जातीतच. मागच्या वेळेस पण एक कुत्रा चांगलं मोठं झालं होतं आणि त्यांना काहीतरी येलं कुत्रा. आणि आता हे टिकलंय कसं काय नू. याचं पण आता आम्हाला नव्हतं वाटत टिकन म्हणून, आता पण वाचलाय. आणि आईला जपत तिथे कुत्र्याला, म्हणजे एक दिवस कुठे गेला का आईला करमतच नाही. आता म्हणजे मित्रांनो इकडे खेडेगावात आहे ना कुत्र्याला खूप महत्त्व दिलं जातं. जर कुत्र्या नसलं ना मग चोऱ्या पण होत नाहीत आणि कोणी जवळ आलं कधी भोकतं पण. आणि आता कुत्र्यांचं असं वैशिष्ट्य, ज्यांना बांधून ठेवला का आणि मग ते बांधून ठेवलं का ते तिकड होते म्हणजे काय माहिती का, ते चोरट्यांना आहे ना म्हणजे लय त्रास पकडीचे. आपण ह्या कुत्र्याला एवढं बांधून ठेवलेलं नाही आहे, तरी एखादं वर्ष बांधून ठेवलं असं याला. आणि मग त्यानंतर मग सोडून दिलेलं आहे. मग आता ते फिरायचा झालाय, तरी आता दुपारून हिंडतो तो कुठेतरी फिरतो. आणि मग रात्री सकाळच्या परी असतो घरी, रात्रीच्याला पण असतो घरी म्हणजे नाही का. रात्रीच्याला गाडी बिडी आली का मग तो भोगत असतो. आम्ही जागा होतो, पण आत्तापर्यंत काय अजून चोरटे आले नाही. तर एकदा आले होते मागच्या वर्षी आले होते. त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं बरोटीचे काड्या ते खूप छोट्या होत्या. आता या तुम्हाला दाखवतो हे बघा लय मोठे. त्याशी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसलं पण नसेल. आणि मित्रांनो जवळ हे साईडला न्यायचं म्हणलं का तेव्हा हाताला लय कुठं धरावं आणि कुठं नाही असं होतं. तुम्ही आपल्या व्हिडिओला सपोर्टच करत नाही, तर तुम्ही आपली व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करत नाही, तर तुम्ही नक्की करा. महाराष्ट्राच्या मुलाला तुम्ही सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला जर असेच गावाकडली ब्लॉग बघायले असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि जे इने काय होईल बेल आयकॉनवर प्रेस केल्यावर तर मी जे व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला सर्वात आधी पोहोच होईल. तुम्ही सर्वात आधी माझा व्हिडिओ बघा. आणि याच्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग मी उशिरा स्टार्ट केला होता, कारण की तुम्हाला माझी रुटीन माहितीच आहे. मी आपलं टार्गेट घेतलेलं 100 आपल्याला 100 ब्लॉग पूर्ण करायचे आहेत. त्यापैकी हा ब्लॉग 16वा आहे. आणि आजच्याला डेट आहे 5 तारीख आहे वाटतं, 5 मे 2026. आणि मित्रांनो आपल्या जो रानातला भुसारा आहे आपण ते भुसारा पण भरून झालेला आहे. आणि आता आपल्याला यांची घराशेजारी आपल्याला जो गोठा करायचा आहे, जो आपल्या घरासमोरचा गोठा आहे तो काढायचा आहे आणि दुसरीकडे करायचा आहे. तर तुम्हाला त्याचा पण एक फेवरेट व्हिडिओ येणार आहे. त्याचबरोबर पुढल्या महिन्याला दादाचा बड्डे पण आहे, आपण दादाचा बड्डे पण सेलिब्रेट करू. आणि दादाचा जन्म दिनांक आहे 4 जून आहे. आणि आता
आपण त्याचा पुढला महिने बड्डे पण साजरा करू. आणि तुम्ही प्लीज आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि अपेक्षा आहे तुम्ही केलं असेल म्हणून आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब. तुम्हाला कसं वाटलंय तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. भेटू लवकर त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत